राहणार मोगाळी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. आपण जे आज दारूबंदी संदर्भात जे आपण जे एक मुद्दा उचलला त्या संदर्भात काय अडचण आहे आपल्याला? अडचण काय, लेकरा बाळाला तरस आहे तर बाया पोरांना तरस आहे तर दारू पिऊन वगैरे रोज मंजुरी करून आणून सुद्धा दारू पिऊन रोडला बसस्टँडला फिरता येतं आणि तिथं झोपत येतं. आणि काही लोकांचे हात मोडून जा, कोणाचे ॲक्सिडेंट होऊन जा, कोणी मृत्यू होऊन जा आणि लेकराला अनाथ करणं आणि बायांना विधवा करणं हे समजा आपल्याला योग्य वाटणं गेले. भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणची एक कुटुंबातली जे ताई आहे, या ताईला अडचण आहे की दारू बंद व्हावी, याकरिता त्यांनी मीडियासमोर आपले जे बी दुःख आहे मांडत आहे. बाय, आपलं नाव? देवके. आपले पती काय करतात? शेती करतात का? शेती म्हणजे शेतीसाठी घरून त्यांनी किती वाजता निघतात? पहाटे किंवा सकाळी 10ला निघतात. परत किती वाजता येतात? 5ला येतात. पण आता पिऊन आल्यावर संध्याकाळी 10 वाजता यायला 11 वाजता. म्हणजे जातात चुकीनं, जातात घरून सुखनं, येते वेळेस काय पद्धतीने पिऊन येतात असं मुलं. दारू पिऊन येतात. आपल्याला मुलं किती आहेत? 2. काय शिक्षण आहे मुलांचं? 4ला 9ला. मुलगी आहे का? नाही मुलगी. तर त्यांचं शिक्षण कसं चालते? म्हणजे त्यांना काय भेव असते का की माझे बाबा वडील आता बाहेर गेलेत, येते वेळेस कसं येतील असं काही त्यांना भेव असते का? तुम्हाला पण? हो की भेव असते. मुलं लढत बसते, आम्ही लढत बसतो. बाबू जाधव रेणुकाबाई. तुमचं नाव? माझे नाव रेणुकाबाई बाबू जाधव. जाधव. राहणार मोगाळीचे का? मालक आहेत का? घर मालक? हात ऊस तोडाय गेले दारू पिऊन. दारू पिऊन ऊस तोडाय गेले. मुलं किती आहेत? 3 मुलं आहेत. शिक्षण झालं का मुलांचं? काय शिक्षण नाही, रानची काम करतात कुठे. म्हणजे दुसरा व्यवसाय काय करतात त्याच मंजुरी ना? हो. संध्याकाळी घरला येतात? हा, जोरात येतात. कापू काय, तोडू काय, चिरू काय म्हणतात. म्हणजे काय कसं, म्हणजे चांगल्यापणाने की काही नाही, फुल दारू पिऊन. दारू पिण्यामध्ये तुम्हाला शिवीगाळ करतात? हा, मला तर सुरी घेऊन येतात. मालक आजपर्यंत तुम्हाला काही म्हणजे असं काय दिले का की म्हणजे काही स्वयंपाक केली का नाही केली का असं काय? त्यानंतर सगळ्याच्या गावाच्या पलीकड कुस्त्या खेळते साहेब. तर एक तुमच्या गावामध्ये दारूबत्ती आहे का? हाय हाय. कोण्या ठिकाणी? मोगल कामनगाव रोडला. ते दारू विकणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला काय अडचण आहे? त्याच्याकडून अडचण नाही तर काय करे, बाहेर रंटक्या झालं तर काय, काय केलं तर काय, त्याची सलाब काढावं, त्याच्या घर भरावं, आम्ही रंटक्या व्हावं. तर आता आपलं म्हणणं जे आहे, दारू बंद व्हावं का नाही? बंद व्हावं. त्याच्या घरापर्यंत येतात आम्ही, कुठवर येतात. जर दारू ते बंद नाही केली तर आपलं काय विषय? काय विषय आता त्याच्या घरापुढे जाऊन फाशी घेऊन मरता हवी. दारू बंद व्हायलाच पाहिजे. हो. आणि दारू पिणार वेचणार बी कोणी असेल त्याच्या घरापुढे फाशी घेऊन मरता. आजपर्यंत तुम्ही त्या दुकानाला केव्हा तरी असे 10-12 बाया किंवा आपण नाही तुम्ही गेले की नाही की बाबा दारू गेले होते का? मला ठाऊक नाही साहेब. मी तिकडे गेलतो ऊस तोडायला गेलतो. आता तुमचे मालक ऊस तोडायला गेलेले आहेत, ते पैसा आणल्यानंतर तुम्हाला वरीसभर जे तुमच्या पोटात जे अन्न टाकायला आणतात का दारू प्यायला आणतात? हा, ते दारू प्यायला लोकांच्या घरोघर राहायला पराती टाकले तर हिबाळून देतात. मटण काय ना, भाकर काय ना, काय ना, आम्हाला परातीने मारतात. फोटो काढल्यानंतर बरं होतं साहेब. आज जे दारू संदर्भात जे आपले जे आया बहिणी किंवा भाऊ असेल आपल्या समोर जे जमले आज मंदिराच्या पुढे, काय म्हणजे तुम्हाला काय अडचण काय आहे? काय दारूची अडचण? मजुरी करता, रोज मजुरी करून सकाळी आम्हाला 500 रुपये आता रोज नाही आमच्या माणसाला. आणि 40 रुपयाची मजुरी द्यायला तिकडे दारू पिऊन घालले. संध्याकाळी येऊन धिंगाणा करतात, आम्हाला सुद्धा जीव देणार. कोणत्या परातीनं मार खाल्लेलं अन्न केलेलं अन्न घेऊन देतात, अन्न ठेवणार. आपल्याला मुलं किती आहेत? 2 शेती आहे का? नाही. म्हणजे मजुरी करूनच खाणारा. तर शेती नाही, घर स्वतःच आहे? स्वतःच. आता मुलं किती शिक्षण? शिक्षण नाही काय नाही आमच्या बरोबर. किती वय आहे मुलांचं? मुलाचं आहे एकाचं 15, एकाचं 12. मुलांना काय व्यसन धरली का अशी? नाही. लग्न किती वर्ष झालं मग आपलं? 22 वर्ष. 22 वर्षापासून तुमचे मालक कधीतरी घरामध्ये सुखानं तुम्हाला अन्न खाऊ दिले का? नाही. नाही.
म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच त्यांना व्यसन आहे असं आहे का? लग्नाच्या अगोदरपासूनच व्यसन. तरी आता गावामध्ये जी आपल्या भट्टी आहे ते भट्टी असल्यामुळं अजून काही वाढलं का पिणं? हो, जास्तच वाढले ते. जास्त झालं. तर आपलं म्हणणं की दारू बंद व्हावं का चालू राहील? नाही, बंद व्हावं. मोगाडी माहेर समताना सोमताना तालुका उमरी. चालतं. लग्न होऊन किती वर्ष झालं आपलं? मला बघा 20 वर्ष. मुलं बाळ? 2 मुलं. 2 मुलंच आहेत का? शिक्षण आहे का त्यांचं? हाय 12वी आहे मुलगा. मालक काय काम करतात? मंजुरी काय म्हणजे? म्हणजे लागले ते असं कोणाची करते शेती. लेबर काम करतात. हो. शेती आहे का? हाय. किती आहे? हाय 2 एकर. 2 एकर आहे. 2 लेकरं तुम्ही 2 4 समजा कुटुंबामध्ये. आता तुमचे जे घरमालक कामाला किती वाजता जातात सकाळी? जाते 10 वाजता. 10 वाजता जातात. परत येते जातात. परत किती 9ला वाजता? येतात 10ला येतात बघा. परत काय म्हणजे येणार. त्यांचं उशिरा का येतात असं तुम्ही विचारलं हा का? विचारता की त्यांचं म्हणणं उत्तर काय येते? हा काय ते तुला काय गरज आहे विचारायची. हा मी कितीला येऊ काय येऊ म्हणजे का त्यांचे कसं म्हणजे असतं? दारू पिण्यामध्ये ते आहे की नाही काही बोलू शकतात. दारू म्हणजे त्यांनी गावात येऊन पितात का नाही बाहेरून? नाही गावात या भाटीला पितात बघा. बाहेरून न पिता गावात भट्टी असल्यामुळे त्यांनी गावात येऊन हो. तुमच्या घरात पिऊन हा येतात भट्टी असं. पितो. या दारू भट्टी कशी येऊन पितात बघा. उमरून करून आलं उमरून जरी आलं तर गावात आमच्या दारू पिऊ लागतात. म्हणजे आता हे दारू भट्टी तुम्हाला काय पाहिजे का नाही नाही असं गावात? आम्हाला लागणार दारू भट्टी. काढायलाच हो पाहिजे. काढायच पाहिजे. आताच नाही या भावी पिढीला दारू लागणार आमच्या गावामध्ये. 4 दिवसाकरता बंद करू नका कधीच आम्हाला दारू लागणार. आता आज आमच्या नवऱ्याला त्रास आहे उद्या माझ्या मुलाला आहे दुसऱ्या बाईच्याही मुलाला त्रास आहे नवऱ्या गावाला त्रास आहे दारूचा. बाय आपलं नाव? अनुसयाबाई मारुती कानडे, राहणार मोगाळी भोकर तालुका. आज जे बाया बसलेत कशासाठी बसले? त्या दारूसाठी बसले. दारू पण आहे. दारू पण आहे. सारे हॉटेलला आता नाव नाही ना मोगाळीलाच आहे का? मोगाळ्याचा बहुताल फरक आहे. आपल्याला परिवार किती आहे? आपल्या परिवारामध्ये 2 मुलं हातात. शिक्षण नाही काय घर मालक मेलेत दारू. दारू पिऊनच मिळेल का? आता आपले बाया जे बसले दारू बंदीसाठी बसले ना? हो. इथं दारू गावातले व्यक्ती विकते का बाहेर गावातले व्यक्ती? बाहेर गावातलं नाही गावातले बी बघा हातात. नाही म्हणजे जे दुकान आहे हे दुकान कोणाचे आहे? कोणाचं नाही आता माहित नाही. म्हणजे गावातले व्यक्ती नाही. बाहेर गावचं. शेती किती आपल्याला? 3 एकर आहे. मालक काय का? मालक नाही समजा. मालक मरून गेले दारू पिऊन दारू पिऊनच मिळते. हो. मोगाळी. तर आज आपल्या गावामध्ये जे दारूची दुकान आहे पक्क्यापणामध्ये बसलेली आहे 10-15 वर्षापासून. तरी आपल्याला माहित आहे यांना सहकार्य कोणाचं आहे असं? ग्रामपंचायतचा ठराव देऊन त्यांनी परवाना आहे का त्यांना? कोणता परवाना आहे का आपल्या ग्रामपंचायत? आता जे गावकऱ्यांचे जे आया बहिणी बसले आहेत काय आजोबा आहेत या ठिकाणी त्यांना अडचण झालेली आहे की आमची मुलं बाळांना व्यसन होऊ नये आणि त्यांचा संसार बायाचा उद्ध्वस्त होऊ नये आणि शिक्षण बुडू नये या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? दारू बंद व्हायलाच पाहिजे. आज दुकान चालू आहे का बंद आहे? आज चालू आहे. इतकं बसल्यानंतरही त्याला माहिती असून सुद्धा दुकान चालूच ठेवली आहे. पुढे आता बंद करणार का? असं बंद करणार. आता जी तुमची व्यक्ती आहे त्यांचा अर्ज आपल्याला आला का? पाठिंबा आहे. पूर्ण संपूर्ण गावाचाच आहे का? संपूर्ण गावात. आपलं पद काय? अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य मोगाळी. तर आज तंटामुक्ती अध्यक्ष म्हणजे काही पावलं उचलू शकतात असं आपल्याला तंटामुक्ती अध्यक्ष म्हणजे याच्यासाठी म्हणलं ना. तर आज 15 ते 20 वर्षापासून आपल्या गावामध्ये जी दारू विक्री आहे याच्यासाठी आपण काय पावलं उचललं आजपर्यंत? काही आतापर्यंत काही झालं नाही. पंतुलवाड यांनी आता भूमिका घेतलेली आहे. त्याच्या पाठीमागे पूर्ण महिला पुरुष मंडळी गावचे आहेत. आमचे एकच म्हणणं आहे की गावाल्याची दारू बंद व्हावं मोबाईल. तर आजपर्यंत तुम्ही काही असं काही पाऊल उचललं की नाही गावाले सगळे मिळून? पहिल्याच वेळेस आहे. पहिलीच वेळ आहे. 20 वर्षापासून पहिली वेळ आहे 2025 मध्ये. अच्छा. तर आपल्याला हे जे चांदू ग्रुप जे आहे यांचा अर्ज आला का? आलेला आहे. काय म्हणून? या गावची दारू बंद व्हावं अशासाठी प्रत्येकाला अर्ज दिले आहे. त्या सरपंचाला पोलीस पाटलाला अध्यक्षाला आमचं एवढंच म्हणणं आहे की गावची दारू बंद व्हा. भाऊ पिढीला पुढे चालून जे आहे त्याला काही त्रास होऊ नये. मोगाळी ग्रामपंचायत कार्यालयाचे उपसरपंच आपल्या पुढे काही दारू भट्टी बंद व्हावं का चालू राहावं या संदर्भात आपले मनोगत करत आहेत.
माझं नाव शिवराज दत्ता गायकवाड ग्रामपंचायत उपसरपंच आहे. आता जे मोगाळी गावामध्ये जे दारू विक्री करत आहे ते दुकान किती वर्षापासून पाहता आपण? जवळपास 15 वर्षापासून परवाना घेतलेला आहे. म्हणजे गावाचं ठराव दिले का ग्रामपंचायतचा? ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे. आता म्हणजे आता जे आया बहिणी आपल्या समोर जे बसले या मंदिराच्या पुढं काही मंडळी बी आहे गावाची, मला वाटतं की 50% आहे 50% नाही, तर या संदर्भात आपलं पाठिंबा आहे का? 100% पाठिंबा आहे आपला. काही ग्रामपंचायतची अडचण आली तर दारूबंदीसाठी फक्त करायचं असलं तर पूर्णपणे गावबंदी दारू हे व्हावं हे सगळ्यांची गाववाल्याची इच्छा आहे. कारण कसं आहे 20-25 वर्षापासून आपल्या मोगाळीमध्ये अवैध दारू विक्री आहे. या ठिकाणी लायसन्सचं दुकान असताना सुद्धा त्याच्या अगोदरपासूनही चालू आहे. जवळपास 2001 पासून मला जेव्हापासून समजत तेव्हापासून आपल्या मोगाळीमध्ये दारू विक्री आहे. ते आया बहिणी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हे गोष्ट घेऊन आलेत का केव्हा? हो आले होते सर, आम्ही बैठकी घेतल्या होत्या. याच्यानंतर असं मीडियावाले कधी आले नाही. आता समजा शब्द सांगितल्यावर एवढ्याच गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर कुठली गोष्ट झाली नाही. कारण तुम्ही आता मीडियावाले आले आता सगळीकडे पोहोचावं, सगळ्या जगाला सांगायला पाहिजे, आपण संदेश द्यायला किंवा या मोगाळी नगरीमध्ये आपण आला हे सगळे पत्रकार बंधू आले की सगळ्याच्या कानावर पोहोचले शब्द आपला की दारू बंद करणार आहे. हे सगळे शासनालाही समजायला पाहिजे, त्यांनी याच्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. किंवा सगळ्या का आता परिस्थिती बघितल्या तुम्ही सगळ्याची गावातल्या आमच्या कोण कोण काय सांगितलं काय नाही ते सगळं हे त्यानुसार व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी. मामा आपलं नाव काय? दत्तात्रय गंगाराम राज्य पवार, राहणार मोगाळी भोकर तालुका. आज जे आपला जे एका पायानं आपण झाला जे आपला डावा पाय गमवला हे म्हणजे कशा अपघात झाला का काय झाला? अपघात नाही तर मी सांगतो 1997 मला दारूचं व्यसन लागलं होतं. 1997 पर्यंत दारू पिलो. दारूच्या व्यसनामुळे मला इथं बिमारी तयार झाली आणि बिमारी तयार झाल्यानंतर या बिमारीमुळे मला पाय गमावं लागलं. माझा संसार उद्ध्वस्त झाला असं माझ्याबद्दल या दारूमुळं. दारू 1997 सोडलो मी, तेव्हापासून मी जरा माणसात आलो. त्याच्यात पहिलं मी दारू पिऊन हे होतो. या दारूमुळं गावातल्या प्रत्येक माणसाचे ज्या दारू पिते त्या माणसाचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. आता प्रत्यक्ष पाहाला कोणी शेती इकले, कोणी घरं इकले, काही इकले, पण दारूमुळे झाले आहे. आमच्या गावाचे सर्व जे चलते साहेब ते फक्त पोलीसवाल्याच्या आशीर्वादाने चलते. इथे सर्व पोलीसवाले सर्व हत्या घेतात आणि व्यचारण करते आणि सर्व पोलीसवाल्याला माहीत आहे आणि सर्व त्या पोलीसवाल्यांना घेतल्यामुळे त्याला काय अपसेट घेत नाहीत. म्हणून आमच्या गावात 1985च्या अगोदरपासून दारू चालू आहे. अवैध रीतीने दारू चालू आहे. दारूचा दारू हे कधीच बंद झाली नाही आणि इथून दारू बंद व्हावं अशी आमची अपेक्षा. సంగీత ఎక్కడ ఉంటారు మీరు? నిర్మల్ నిర్మల్ డిస్టిక్. ఇప్పుడు ఇది మాయరా మీది? ఇది తల్లిగారు నిర్మల్. ఇక్కడ నుంచి నీకు పెళ్లి అక్కడే పెళ్లి అయినాయి ఎన్ని సంవత్సరాలు అయింది? పెళ్లి అయి ఇప్పుడు 11 సంవత్సరాలు అయింది. ఓకే. ఇక్కడ పెళ్లి ఫస్ట్ ఇక్కడ ఏం పని చేసినాను? నేను ఇక్కడ ఏం పని చేసినాను, మా అమ్మ చేనుల పని చేసిన, పట్టేరినాం, కంకర కొట్టినాము. మాకు చదువు మీద ఇంట్రెస్ట్ ఉన్నా కూడా ఈ కళ్ళు వల్ల మా నాన్న తాకిచ్చి అసలు చదువు వల్ల మాకు చదువు కూడా నేర్పేలే, మొత్తం పని చేసుకుంటూ బతికినాం మేము. మీ అన్న తమ్ముడు ఉన్నారా? ఉన్నాడు అన్న. అన్న ఉన్నా మేము 5 రకాలు ఉన్నాం. ఏం పని చేస్తారు ఆయన? మా అన్న కంకరే కంకరేనా? మరి ఇక్కడ నువ్వు బతుకున్నావు చిన్న ఉన్నప్పుడు, అప్పుడు ఏమన్నా మీ అన్న నాయన ఇంటి కాడ ఏమేం పరిస్థితి చూసినాం? నానా కష్టాలు చూసినాం మేము చిన్నప్పుడు, మస్తు కష్టాలు చూసినాం. మా నాన్న చిన్న ఉన్నా కూడా రౌతులు కూడా కొట్టినాం, కంకర కూడా కొట్టినాము. అసలు మాకు కట్టుకుని బట్టలు కూడా లేకుండే. మా కళ్ళు తాగే వల్ల మొత్తం ఇల్లంతా ఆగమైంది. అయినా కూడా తినడానికి అన్నం కూడా సరిగా లేకుండే. మాకు అంత అందరి పరిస్థితి వచ్చిండే మాకు. आपण आता पाहू शकता हे गावची बायलेक आहे. आता ते माहेरी आली, जेव्हापासून लग्न झाला त्याच्या अगोदर हे बाई जे छोटी होती लहानपणापासून गिट्टी रोडवर फोडून कष्ट करून सुद्धा यांनी पाहिली, तरी तेव्हा सुद्धा यांच्या वडिलांनी यांना कष्टाचे पैशाने सुद्धा जेवण चांगल्यापणानं जेव दिले नाहीत. या बाईचं म्हणणं आहे तेलुगूमध्ये. तर आपण आज परिस्थिती पाहू शकता या मोगाळीत. प्रत्येक बायलेक या गावातली जे नांदायला गेली त्याला सुद्धा असं वाटते की माझ्या माहेरची दारू बंद व्हावी. ఈ కళ్ళు వల్ల కొన్ని విషయాల కడ ఊరు పెట్టుకొని చంపేస్తారు కూడా. తాగి వచ్చి కూడా
మేము అంతా చేయంగా కూడా ఎన్నికలు బట్టి గుద్ది ప్యానుకు దారం పెట్టుకొని ఊరి పెట్టుకుని సంపాదన కూడా కొన్ని ఊళ్ళో జరిగినాయి కూడా. మా పుట్టింటి బిడ్డల్ని కూడా చాలా మంది చనిపోయినారు కూడా. మందు డబ్బు తాగినాం, ఎండలు తాగినాం, తోటలకు పోతే బాధ వస్తే కష్టాలు వస్తే మాకు ఏదైనా మాకు అత్తగారి ఇక్కడ ఆధార్ లేకున్నా తల్లిగారి ఇంటికాడ ఆధార్ లేకున్నా మేము ఎలాంటి పరిస్థితులకు పోవాలో మాకు ఏ దిక్కు లేకున్నా మా మందు డబ్బా తెచ్చుకున్నాం. తాగినాం కూడా, తాగినా నేను కూడా తాగినా. కొన్ని రోజులు హాస్పిటల్లో కూడా నేను అడ్మిట్ ఉన్నా ఈ కళ్ళు వల్ల నేను అడ్మిట్ ఉన్నా కూడా. అయినా నేను తాగినా కూడా మందు కూడా కళ్ళు కూడా మానలేరు. మీ ఇంటికాడ ఇప్పుడు మీ తాగిండు. నేను అంట వేస్తున్నా కదా, అంట వేయంగా జుట్టు వెనకలు బట్టి నేను 500 రూపాయలు పని చేస్తే నాకు 300 ఇయ్యు. 300 ఇవ్వకపోతే లంజా వెళ్ళు, ఇంట్లోకి వెళ్ళు, నా ఇంట్లో ఉండకు, నువ్వు సంసారం చేయకు, మీ అమ్మగారి ఇంటికి తీసుకురాపో అంటే अम्मागारी इंटिकडे गरीब परिस्थिती एडकेल తీసుకురావాలా. म्हणजे या बाईचं म्हणणं असं आहे की ज्या गावामध्ये मला नांदायला दिलेले आहे यांचा जे मालक आहे यांचा या बाईचा ते सुद्धा दारू पितो आणि सिंधी सुद्धा आहे. तेलंगणा आंध्रामध्ये सिंधी आहे पांढरी. ते सुद्धा पिऊन येऊन यांना तंग करतो की पैसा आण. हे या बाईजवळ तर पैसा नसल्यामुळे या बाईला म्हणते की तुझ्या माहेरीपासून आण. आता आपण ऐकलात त्या आजीमाईचं यांच्या आईचं 3-3.5 एकर जमीन काय होती नाही होती ते सुद्धा ऐकून टाकलं. तर आता माहेरीत पैसा नाही तर नवरा मारतो. तर हे बाई स्वतः इंड्रेलचा डबा पॉयझन हे सुद्धा घेऊन समजा आता जिवंत आहे. तर आता यांची सुद्धा आपण परिस्थिती पाहू शकता की आज बायाला जगण्यासाठी नवऱ्यापासून किती दुःख कठीण आहे. नवरा जेव्हा घरात येतो ना त्याचा भेव असते की माझा नवरा गेला पण येतो कसं. गुरप्पा मालक आहेत नाहीत, मेला हे सर्च झालंय. कसं मेले? दारू पिऊनच मेले. दारू पीत गेले का? दारू पिऊनच मेले. आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून तुमचं लग्न झालं तेव्हापासून तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं? बकळ घडलाय. म्हणजे अंदाजात काय दारू पिण्यामध्ये काय काय? दारू पिण्यामध्ये शेती कोण टाकलं 300 रुपये एकर म्हणून 300 रुपये प्रमाणे शेती केली. केव्हा किती वर्ष झालं? ते आता 10-30 वर्ष झालं. 50 वर्षाच्या अगोदर 300 प्रमाणे 3 एकर जमीन एकूण टाकले. 900 रुपये मध्ये आता शेती आहे की नाही? 3.5 आज मौजे मोगाळी तालुका भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी जे दारूबंदी संदर्भात मारुती मंदिर या ठिकाणी जे महिला व नागरिक गावकऱ्यांनी जे मीडिया समोर जे आपली जे मत मांडले त्याच्यातलाच एक भाग मोगाळी या गावातील वडार समाज यांच्या कुटुंबात जे घडलेलं आहे आजपर्यंत मागल्या काळात त्यांनी आपलं मीडिया समोर मनोगत करीत आहेत. आपलं नाव? संजय मारुती पंतुरवार. म्हणजे आज 2025 वर्ष चालू झाला आजपर्यंत तुमच्या घरात किंवा कुटुंबात काय घडलं असं तुम्ही आम्हाला बोलता? कसं साहेब, आम्ही लहान आम्हाला जेव्हा कळत नाही तेव्हापासून आमचे आई बाप आम्हाला शिक्षण झालं नाही. शिक्षण नाही काही नाही. लहानपासून एवढं क्लासपासून आम्हाला खडी फोडायला नेले. एवढं कुठं तिथं टाकायचं, खडी फोडायचं, कुठं ऊन असू द्या त्याचं लेकरू लढून तिथं काय थाटून जाईना असं ही परिस्थिती होती आमची तेव्हा. आता बी तेच परिस्थिती आहे. आता कोणी धरत नाही. आम्ही आता बी कुठं गुकाड असेल तिथं थोडं साफ करून थोडं पलीकडे तिथं जेवण करते. आम्ही खडी फोडायचं आम्हाला चुकत नाही. ते फोडावं, ते करावं, तिथंच घाणावं, तिथंच करावं. आणि आमचे कसे आहेत, आम्ही आता 1000 रुपये काम केल्या नवरा बायको, आम्ही त्याच्यावर 300 खर्च करू लागल्या. अजून येतात अजून एक 90 माराल्या. गावात एक 90 वाली 400 गेले. 100 रुपये घरात लेकराला कसं द्यावं, कसं बायने संसार करावं. म्हणजे तुम्ही स्वतः पितात तरी तुम्हाला पण दुःख आहे की माझ्या कुटुंबामध्ये जे मी कमाई करतो ते पूर्णपणे पैसा जात नाही. सगळं आम्ही सकाळी तिथं काम घेऊन आले. उमरीला एक ऑर्डर घेतल्या. तिथून मोबाईलला एक ऑर्डर 200 गेले. मटनला 100, 300 गेले. 200 राजू संच्यावर बायकोला दिल्या. मला राजू संच्यावर 90 पाहिजे. 100 राजू खिशा 100 रुपये मिळून 100 रुपये बाई काय करणार? मिरचू आणणार, तेल आणणार, लेकरा पोचणार की आपला पोचणार? ते प्रश्न आहे. जोरानं बोला. तेलुगुमध्ये बोलायला होत का? आपलं नाव काय? लक्ष्मण.
पुरं नाव लक्ष्मण गुरुप्पा पंतुलाट राहणार मोगाळी. शेती आहे का? नाही. काम काय करता? आता दगड कोणी हाताने फोडता? हात मोडला? कशा काय झालं हात मोडणं म्हणजे कुठं मोडलं? दारू पिऊन घराकडे चाललो होतो इथं सण होता. दारू पिऊन कुठून येऊ लागलं? दारू पिऊन घरात दारू कुठं पिली? इथेच पिली. मोगाडीला. दारूची दुकान आहे का इथं? हा दुकान आता इथं हात मोडलं तुम्हाला कोण पोचणार? भीक मागायला. आता तुम्हाला मुलं आहे की नाही? आहेत. किती? 2. मुलाचं लग्न झालं? त्यांना लेकरं आहेत? ते मी दारू पितात? लेकरं पितात का? मुलं दारू पितात, तुम्ही दारू पितात. आता तुम्हाला कमाई बंद झाली, आता तुम्हाला दारूचे पैसे कोण देणार? बायको रोज करून. आपण जाता आता तुमची पत्नी आहे की नाही? काम काय करतात? मंजुरी. हे आहे पत्नी. मंजुरी करतात. आता पत्नी आणि तुम्ही त्यांच्या कमाईवर तुम्ही दारू पिऊन नाश करता का? करता? हा. आता तुम्हाला कोण पोसायले? आपण पोषण खा आपण कोण पोषण तुमचा हात मोडला ना आपल्याला. तुमचा हात मोडला. आता तुम्ही कोणाच्या विश्वासावर जगू लागले आहात? पत्नीच्या. हा. आता त्यांना तुम्ही मारहाण केलं की नाही दारू पिऊन? केव्हा तरी? पहिलं लवड बोलायचं. दारूच्या नशेमध्ये? दारूच्या नशेत माय तुम्हाला मारले की नाही? दारू पिऊन. दारू पिऊन घेता धोंड्या नावण्या वळ होता. आता तुम्ही आता तुम्ही काय करा? बेशरमाची फोक काढा. मारायचं. आता यायला ठोका धरून. हा? आता तुम्ही दारू पिना ना? हे दारू पितात की नाही? हा? आता याला दारूचे पैसे मागू लागले तुम्हाला? मारलेलं राहते. हा. आणि आतापर्यंत तुम्ही दारूला पैसे मागितले? आतापासून मागलेत. आता कसं तर हात मुलं म्हणून 2-3 दिलो. आता काम नाही काय नाही उन्हाळा पडलं. आता कुठं देऊ मी पैसे? कसं आता पत्नीकडून मार भेटणार आहे पैसा बंद? लय मारायचं.